2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर गडहिंग्लज तालुक्याला आज काहीशी उसळ. चित्री धरणात 36.95% पाणीसाठा, निलजी आणि ऐनापूर बंधारे पाण्याखाली. अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक घरांचे नुकसान. हिरण्यकेशी नदी धोक्याच्या दिशेने. गडहिंग्लज तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी काहीशी उसंत मिळाली असली तरी नदी, नाले आणि धरण क्षेत्रातील पाण्याची आवक कायम आहे. हिरण्यकेशी नदीचे पात्र पूर्णपणे भरले असून पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास नदीचे पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. चित्री मध्यम प्रकल्प परिसरात सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंतच्या 8 तासात 78 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून या परिसरात 758 मिमी पाऊस झाला असून धरणात 19.73 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 36.95% पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणातून सांडवा, विद्युतगृह किंवा सिंचन विमोचकाद्वारे कोणताही विसर्ग सुरू नाही. सततच्या पावसामुळे हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, निलजी आणि ऐनापूर बंधारे पाण्याखाली गेली आहेत. ऐनापूर आणि निलजी बंधाऱ्यावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. रामपूरवाडी येथील राजाराम विलास कदम यांच्या जनावरांच्या चाऱ्याचे सुमारे 50 बाय 30 फूट शेड वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाले. हसूरचंपू येथील महादेव गंगाराम माने यांच्या घराची भिंत पडून 35,000 रुपयांचे, नरेवाडी येथील परशराम विठोबा पाटील यांच्या घराचे 20,000 रुपयाचे, कडलगे येथील बाळासो सुखदेव देवकांबळे यांच्या घराचे नुकसान झाले. याशिवाय चिंचेवाडी येथे रत्नाबाई सतबा घेवडे यांच्या गोट्याची भिंत पडून 20,000 रुपयाचे, दुंडगे येथे चेतना दशरथ कांबळे यांच्या घराचे 25,000 रुपयाचे, तर संजय अप्पांना दावणे यांच्या घराचे छप्पर व भिंत कोसळून 50,000 रुपयाचे नुकसान झाले. तेरणी येथील कल्लाप्पा कर्याप्पा नाईक यांच्या घराची भिंत पडून 40,000 रुपयाचे, कानडेवाडी येथील मंगल विनायकराव देसाई यांच्या घराचे 20,000 रुपयाचे, तर बसरगे बुद्रुक येथील आनंदा बालगुंडा चव्हाण यांच्या घराचे सुमारे 95,000 रुपयाचे नुकसान झाले आहे. शिपूर तर्फ नेसरी येथील एसटी स्टँडलगत झाड कोसळले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान गडहिंग्लज मुख्यालयात 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी तसेच पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून प्रवास टाळून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.